गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 50. श्री गुरुकृपेने म्लेच्छ राजा व्रणबाधेतून मुक्त. सिद्धमुनींनी नामधारकाला श्री गुरुचरित्राचा भाग असलेल्या रजकाची कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, हे माझ्या प्रिय शिष्या, पुढे एक अपूर्व गुरुमहिमेची घटना प्रकट झाली. मी तुला विस्तारपूर्वक सांगतो. पूर्वजन्मात एका रजकाला श्रीपाद श्रीवल्लभांनी पुढील जन्मी बिदर नगरीचा राजा होशील असा वर दिला होता. त्याप्रमाणे देह त्यागल्यानंतर पुढील जन्मात तो बिदर नगरच्या जवळ असलेल्या हुमनाबादच्या म्लेच्छ राजवंशात जन्माला येऊन राजा बनला. तो अत्यंत विनम्रतेने राज्य करत असे. पुत्र पौत्र धनधान्य कीर्ती वैभवयुक्त असे हर्षोल्लासित जीवन जगत असे. हीन कुळात जन्मला असला तरीही पूर्वजन्मीचे पुण्यफळ त्याच्या गाठीला असल्यामुळे पूर्वसंस्काराच्या जोरावर व गुरुकृपेमुळे तो अत्यंत धर्मिष्ठ होता. तसेच ब्राह्मणांवर त्याचा प्रचंड भक्तिभाव होता. त्याला हिंदू धर्माचा उच्च आदर होता. तो गोमातेचा, हिंदू देवतांचा, उपासना पद्धतीचा व हिंदू धर्मग्रंथाचा अतिशय आदर करत होता. हिंदूंना त्यांच्या देवालयांना तो कोणत्याही प्रकारचा उपद्रव देत नसे. त्याच्या राज्यात हिंदू प्रजा निश्चिंततेने जगत होते. सर्व धर्माच्या लोकांसह समानतेने वागत असे. हिंदू देवालयांना पूर्णपणे मदत करत तो उदारपणे दानधर्मही आचरत होता. पण त्याचे हे हिंदू धर्माचरण म्लेच्छ धर्माविरुद्ध होते. त्यामुळे त्याचे आचारविचार त्याच्या धर्मगुरूंना किंवा धर्मबांधवांना पटत नव्हते. त्याच्या वर्तनाशी ते सहमत नव्हते. एकदा म्लेच्छ धर्मीय एक फकीर त्याला म्हणाला, अरे राजा, तू यवन आहेस, त्यामुळे तू यवन धर्माव्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्माचे पालन करू नये. यवन असल्यामुळे तू हिंदू धर्म, त्यांच्या प्रथा परंपरा, त्यांची संस्कृती, देवता, ब्राह्मण या साऱ्यांचा निषेध केला पाहिजे. तू तर उत्साहाने हिंदू संप्रदायाला, त्याच्या देवांना, ब्राह्मणांना निंदायचे, तिरस्कार करायचे सोडून त्यांच्याविषयी जास्तच आसक्ती दाखवतोस. स्वधर्माचरणाने पुण्य लाभते तर परमधर्माचरणाने दोष लागतो. परमधर्माचरणामुळे एखाद्याला संकटाचा सामना करावा लागतो. अल्पज्ञानी, मंदमती हिंदू व मूर्ख ब्राह्मण दगड, सूर्य, अग्नी, तीर्थ, झाडे, गायी व इतर सारे दिसेल त्याला देव मानून त्याची उपासना करतात. देव निराकार, अदृश्य व व्यापक असला तरी त्याला साकाररूपी वस्तुत्व देवालयात बंदिस्त करून पूज्य बुद्धी बाळगतात. अशा प्रकारे तो हिंदू धर्म देवतांच्या विषयी अनैतिक बोध त्याच्या डोक्यात भरत होता. राजा काही त्याच्या दुर्विचाराच्या तात्विक उपदेशाने प्रभावित झाला नाही, कारण त्याला हिंदू धर्मावर पूर्ण विश्वास होता. ते त्याने स्वीकारलेल्या मार्गावर अढळ होता. त्याच्या प्रबोधनाने त्याची मनस्थिती अविचल झाली नाही. कधीकधी तो त्याच्या समाजातील लोकांच्या शूद्र मानसिकतेमुळे व इतर धर्माविषयी द्वेष करत असल्यामुळे तो त्यांच्यावर चिडायचा. एकदा राजाने फकीराला सांगितले, अहो, तुम्ही काय सांगत आहात ते मला अवगत झाले आहे. हे बघा, भगवंत सर्वार्थयामी आहे हे तुम्हाला माहीत असू द्या. चराचर वस्तूमध्ये तो व्याप्त आहे. त्याचे अस्तित्व नसल्याचे एकही स्थान नाही व एकही वस्तू नाही. ही साधी सृष्टी एकमेव असणाऱ्या परमात्म्याने रचली आहे. परमेश्वरामुळे सर्व काही कार्यरत आहे. किंचित विचार करा. सकल जाती, प्राणी या साऱ्यांच्या उत्पत्तीचे मूळ शोधा. समस्त धर्म, वर्ण, जाती, लिंग, देह हे पंचतत्वाद्वारे रचलेले असून सर्वांचे जनन, वर्णन व मरण एक प्रकारचे असते. जरी सर्व वेगवेगळे दिसते तरी त्या सर्वांचे मूळ एकच आहे. त्याचप्रकारे आभूषणे निरनिराळी असली तरी ते एक प्रकारच्या सोन्याने बनवले जाते. जरी विविध रंगाच्या गायी असल्या तरी दूध मात्र पांढरेच असते. जरी कुंभार अनेक मडक्या बनवितो तरीही मडकी बनवण्यासाठी तो एकाच मातीचा उपयोग करतो. तसेच एकमेव परमात्मा विभिन्न देहात समान होऊन पूर्ण असतो. असे असताना भिन्न भाव घेऊन काय करायचे? गुंतलेले मणी वेगवेगळे असले तरी त्याचे सूत्र एकच असते. तसेच सर्व धर्म प्राण्याचे सूत्र एकच आहे. केवळ एक ज्योती सहस्त्रदीप प्रज्वलित करू शकते, पण ते सर्व दीप एकच असतात. तिथे भेदभावांचा प्रश्न नसतो. परमात्मतत्व एकच आहे. परमात्मतत्व हिंदूंना एक, यवनांना एक असे वेगवेगळे नाही. वेगळे म्हणजे नाव मात्र. देव धर्म हे एकच असून नाव अनेक आहेत. तो दगडात, प्राण्यात, लाकडात व्याप्त असल्यामुळे त्याची पूजा करावयास काय चूक आहे? श्रद्धा, विश्वास, भक्ती जिथे असते तिथेच भगवंताची उपस्थिती असते. परमात्मा शुष्क तर्काने प्राप्त होत नाही. परमात्मा तर ह्या प्रकारच्या वादविवादाने लाभत नाही. असे असताना उगाच भेदभाव मनात ठेवून अन्य मत, जाती, वर्ण याचे कशाला निंदन करतात? कशाला आक्षेप? असा प्रश्न केला. पुनश्च फकीराला उद्देशून यवन राजा म्हणाला, अहो भगवंत हा सर्वार्थयामी आहे. सकल चराचर वस्तूमध्ये परमात्मा पूर्ण प्रमाणात भरून आहे. परंतु सामान्य मनुष्याला व अल्पमती असणाऱ्याला बाह्य साधना आवश्यक आहे. हे सर्व बाह्य साधनेद्वारे भगवंताची आराधना करतात. ते आत्मारामाची पूजा करू शकत नाही. परमात्मा सर्वत्र पूर्ण स्वरूपात आहे. असे असताना
तुमचेच मत कशाला प्रतिपादन करता का आग्रह करता. त्यामुळे विचारवंतांनी अन्य धर्माची, धर्मपद्धतीची व लोकांची निंदा आणि द्वेष करू नये. पूर्वजन्माची वासना, संस्कार, कर्म या साऱ्यांप्रमाणेच मनुष्य वेगवेगळ्या वर्णात धर्मात जन्माला येतो. गतजन्मीच्या कृतीनुसार एकदा चालतो व गतजन्मीच्या प्रवृत्तीनुसार वागतो. तसेच पुण्यानुसार धर्माचरण करतो. पुण्यवंत सात्विक बनून जन्मतो व श्रेष्ठ होतो, तर किंचित पुण्यसंचय केलेला नेऊन कुळात जन्माला येऊन स्वभावाप्रमाणे कर्माचरण करतो. पापिष्ट अधम कुळात जन्मतो व अज्ञानाच्या विहिरीत फसून पापकर्म भोगतो. प्रत्येकाने स्वधर्माचे आचरण करावे, बंधने पाळावीत आणि आनंदाने जगावे. इतरांची निंदा काही प्रयोजनकारक नसते असे विवेचन केले. तो यवन राजा त्याच्या पूर्वजन्मीच्या संस्काराच्या बळावर सात्विक गुण घेऊन जन्माला आल्यामुळे सहिष्णू होता व सर्व धर्मदेवावर भक्ती विश्वास ठेवत होता. त्या यवन राजाचा अशा आचारविचाराला त्याचे पूर्वजन्मात केलेली गुरुसेवा, गुरुभक्ती व गुरुकृपेला पात्र झालेले पुण्य होय. त्याशिवाय तो सुसंस्कृत व सदाचारी होता. त्याचे ठाम मत होते की धर्म वेगवेगळे असले तरी परमात्मा एकच आहे. या सर्व कारणास्तव संघर्षमय जीवन जगूनही त्याचा हिंदू धर्माकडे तीव्र कल होता. इथे गाणगापूरवासी श्रीगुरूंनी त्यांच्या ज्ञानचक्षुद्वारे अल्प समयातच मैदुरा नगरीचा राजा त्यांच्या जवळ येणार असल्याचे जाणले. त्यांनी मनात चिंतन केले, आता गाणगापुरात आमचा महिमा प्रकट होऊन सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. हे जाणून संकटग्रस्त म्लेच्छ राजा देखील त्याच्या अनेक अधर्मी यवन प्रजेसोबत आमच्या भेटीला नक्कीच येणार. जर का तो इथे आला तर तो ब्राह्मणांना पीडा देणार आणि त्यामुळे ब्राह्मणांना संदिग्ध परिस्थिती अनुभवावी लागणार. त्याशिवाय आमच्या धार्मिक कार्यातही अडथळा निर्माण होणार. त्यामुळे आम्ही इथे प्रत्यक्ष राहणे उचित नाही. आता आम्ही लौकिक अर्थाला गुप्त राहून अदृश्य रूपाने कार्यनिर्वहन करावे. सध्या ईश्वर नाम संवत्सर प्रारंभ झाले आहे. गुरु सिंह राशीत वसलेला आहे. या समय गोदावरी तीर्थात स्नान करणे पुण्यकारक आहे. असा निर्धार करून त्यांच्या शिष्यांना बोलवून म्हणाले, हे शिष्यांनो, किंचित समयानंतर एक यवन राजा अनेक यवन लोकांसहित आम्हाला आमंत्रण द्यायला येणार आहे. तेव्हा आम्हा सर्वांना त्रास होईल. आता आम्ही इथे वास करणे योग्य नाही. आम्हाला यात्रेनिमित्त गोदावरी तीर्थात स्नान करून शीघ्र प्रयाण करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही लवकरच सर्व सिद्धता करा. ते ऐकून शिष्य आपापसात विचार करू लागले. यवन राजा आला तर आम्हाला काय करणार? आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार? त्याला येऊ दे, काय होणार ते बघूया. आम्हाला भयभीत होण्याची काही आवश्यकता नाही. तो आला तर सर्वशक्त सर्वरक्षक महात्मे श्री नरसिंह सरस्वती गुरुजी आम्हा सर्वांचे रक्षण निश्चित करतील. व्यर्थ चिंता करायला काही कारण नाही. श्री गुरुजी गाणगापुरी वास्तव्याला असताना त्यांची ख्याती ऐकून पूर्वजन्मीच्या उत्तम संस्काराचे फळ मिळालेला यवन राजाला श्रीगुरूच्या सानिध्यात पोहोचण्याची प्रबळ इच्छा झाली. असे असताना एक दिवस त्याच्या मांडीवर एक फोड आला. कोणत्याही प्रकारच्या औषधोपचाराने तो फोड बरा होईना. उलट दिवसेंदिवस तो वाढत असल्यामुळे त्याला अपरिमित वेदना होऊ लागल्या. त्या कारणास्तव राजाला खूप त्रास झाला. त्यावर उपाय शोधण्यासाठी ब्राह्मणांचा सुज्ञ सल्ला घ्यावा असे त्याला वाटले. एके दिवशी त्याने ब्राह्मणांना बोलावून घेतले व विचारले, ब्राह्मण हो, या फोडासाठी मी काय उपाय केला पाहिजे? कोणत्या उपचार पद्धतीने त्याचा परिहार केला पाहिजे? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाले, हे महाराज, ते सारे तुझ्या पूर्वजन्मीच्या दुष्कृत्याचे परिणाम आहेत. त्याचेच हे व्याधी रूप आहे व ते तुला त्रासदायक होत आहे. अशा वेळी पाप निवारणाचा उत्तम उपाय म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन करावे, पूजा, दानधर्म इत्यादी धार्मिक कर्माचे आचरण करावे. तेव्हाच ही व्याधी नष्ट होईल. अजून एक उपाय म्हणजे तू दैवी संपत्तीने युक्त असलेल्या योग्य साधू संतांची भक्तिपूर्वक सेवा करावीस. त्या महात्म्यांच्या अमृतमय कृपा दृष्टीने आणि दयेने तुझी व्याधी पूर्ण बरी होईल व त्यांच्या अनुग्रहाने 60 जन्माची तुझी पापराशी ही विरघळून संपून जाईल. असे असताना तुझी व्रणबाधा काय? म्हणूनच तीर्थस्नान करून शुद्धात्म्याचा आशीर्वाद घे. क्षणमात्रात ते निश्चितच गुण होईल. ब्राह्मणाचे वचन ऐकून तो हर्षित झाला. तो ब्राह्मणाला नमस्कार करीत म्हणाला, विप्र हो, तुम्ही मला दुष्ट यवन समजून दुर्लक्ष करू नका. मी ब्राह्मणाचा नम्रसेवक आहे. पूर्वी मी गुरुभक्ती गुरुचरण सेवा केलेली आहे. कोणत्या तरी पापकर्माच्या फळामुळे गतजन्मीच्या वासनांमुळे आता मी यवन कुळात जन्मलो आहे. ब्राह्मण श्रेष्ठ हो, सत्वपुरुषाची सेवा करून व्याधी निवारण करून घ्यावी. हा तुमचा उपदेश मला खरोखरच खूप पटला. तुम्ही दया करून मला या बाबतीत एखादा पूर्वकाळातील दृष्टांत सांगण्याची कृपा करा, ज्याद्वारे माझे मन आणखी दृढ होणार आणि अशी त्याने प्रार्थना केली. तेव्हा त्यापैकी एक ब्राह्मण म्हणाला, हे राजा, तू यवन आहेस, मी ब्राह्मण आहे. देवांचा वरद हस्त अदृश्य रूपाने सदैव कार्यरत असतो. भगवंताच्या सान्निध्यात राहा. शोक करण्याचा प्रसंगही येणार नाही. ही पुण्यप्रद कथा धर्मद्वेष्टी असणाऱ्या तुमच्या कुणाही समोर सांगण्यासारखी नाही. कथाकथन केल्याने आपण दोघेही अवांछित निंदेला पात्र होऊ. हे ऐकून राजा म्हणाला, विप्रवर्य, मी काही जातीय अभिमानी अथवा हिंदू धर्मद्वेष्टी नाही.
मनुष्य धर्म माझा धर्म होय. धर्म कोणाचाही द्वेष करीत नाही. मला जातीवर मोह अभिमान नाही. मला एक सामान्य मनुष्य असे समजून तुम्हीच माझा उद्धार करा, असे हात जोडून मागितले. राजा अत्यंत अनुतप्त झालेला पाहून व तो हिंदू धर्मद्वेष्टीही नाही, किंबहुना हिंदू धर्माभिमानी आहे हे समजल्यावर त्या ब्राह्मणाने सल्ला दिला. महाराज, तुमच्या राज्याजवळ असणारे पापविनाशी तीर्थ हे अत्यंत पवित्र तीर्थ आहे. ते तुझ्या व्याधीचे निराकरण करण्यासाठी सर्वार्थ पावनकर क्षेत्र आहे. तिथे एकांत मिळण्यासाठी देखील एक प्रशस्त असे स्थळ आहे. तू जलविहारानिमित्त तिथे जाऊन पापविनाशी क्षेत्रातील त्या निर्जन जागी जाऊन भक्तिपूर्वक स्नान कर. तू जेव्हा त्या जागी पोहोचणार तेव्हा तुला एक तपस्वी भेटणार व त्याला शरण जा आणि त्यांच्याशी व्याधीवर उपाय सुचवण्याची विनंती कर. ते तुला योग्य कृतीचा सल्ला देतील. ते ऐकून राजा अतिशय संतुष्ट झाला. लगेच राजा परिवारासोबत त्या पापविनाशी क्षेत्रापाशी आला. तो एकटाच त्या निर्जन स्थळी गेला व तिथे त्याने एकांतात स्नान केले. तेवढ्यात दिव्य तेजयुक्त यती तिथे आले. राजाने त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार केला आणि बोट दाखवून त्यावर परिहार करण्यासाठी कडवडून विनंती करू लागला. तेव्हा त्या यतीने सांगितले, हे राजा, ज्या दिवशी तुला महानुभावाचे दर्शन घडेल त्या दिवशी तुझा पोट पूर्णपणे अदृश्य होईल. या विषयावर मी तुला पूर्वी घडलेली एक स्वारस्यकर कथा सांगतो, ऐक. पूर्वी अवंती नगरात एक दुराचारी, क्रोधिष्ठ व मदोन्मत्त ब्राह्मण होता. ब्राह्मण धर्माचे आचार विचार संस्कृती त्यागून तो सर्व वर्णाच्या स्त्रियांचा उपभोग करत असे. तो पिंगला नामक एका वेश्येसोबत अनुरक्त होऊन तिच्याबरोबर दिवसरात्र रमू लागला. अनेक पापकर्म करण्यात तो निमग्न झाला होता. असे असताना एके दिवशी संध्यासमयी त्या वेश्येच्या घरी ऋषभ नामक एका महायोगीचे आगमन झाले. दोघांनी मिळून त्या मुनींची भक्तिभावे सेवा केली आणि साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक त्यांचा सत्कार केला. त्यानंतर पूजा करून सुगंधी पुष्प, फळे, सुगंधी द्रव्य अर्पण करून स्वादिष्ट भोजन, विश्रामाची उत्तम व्यवस्था करून खूप प्रेमाने व भक्तिभावाने त्याची पादसेवाही केली. त्याची विश्रांती चालली असता दोघांनीही त्यांच्या समीप रात्रभर जगून निरंतर त्याची सेवा केली. काळांतराने तो ब्राह्मण व ती पिंगला वेश्या मरण पावले. योगींची पूजा केल्याचे पुण्यफळ त्यांना मिळाले आणि ते ब्राह्मण दशार्णव देशाचा राजा वज्रबाहूची थोरली राणी वसुमतीच्या पोटी जन्माला आला. राजाला अजून एक पत्नी होती, पण तिला मूल होत नसल्यामुळे ती थोरल्या राणीचा द्वेष करीत तिला छळत असे. द्वेषापोटी एक दिवस तिने सापाचे विष थोरल्या राणीला पाजले. तिचा उद्देश अनभिज्ञ असल्यामुळे थोरल्या राणीने विनासंकोच ते पेय घेतले. विषाचा परिणाम तिच्या शरीरावर झालाच, पण तिच्या गर्भावरही झाला. देवानुग्रहाने ती जिवंत राहिली. नियतीच्या संकल्पानुसार तिच्या शरीरावर मात्र खूप व्रण पसरले व विपरीत वेदनेने ती तळमळू लागली. अशा गंभीर स्थितीत त्या पुत्राचा जन्म झाला. गर्भात असताना त्या शिशूच्या भ्रूणात विष शिरल्याने त्या शिशूच्या अंगावर देखील फोड आले. सर्वांगात विष शिरल्याकारणाने वेदना सहन न होऊन ते बाळही दिवसरात्र तडफडत होते. मायलेकाच्या चिकित्सेसाठी राजाने प्रख्यात वैद्यांना बोलावून औषधोपचाराची व्यवस्था केली, परंतु कोणत्याही उपचाराने मरणांतिक रोगांवर त्यांना गुण येत नव्हता. काही काळानंतर ती व्याधी उल्बण झाली व विषम स्थितीला पोहोचली. ते दोघे तसे तळमळत असताना राजा देखील व्यथेने अहोरात्र झोपेविना तळमळत होता. एक दिवस त्यांच्या मनात विचार आला, ह्याची व्याधी ठीक होईल असे वाटत नाही. त्यांचे कष्ट मलाही बघवत नाही आणि सहनही होत नाही. नक्कीच हे लोक बरे होणार की नाही? प्रत्येकाचे जे प्रारब्ध आहे ते त्याने स्वतःच अनुभवले पाहिजे. पाप भोगल्याशिवाय ते क्षीण होत नाही. त्यांच्या अशा स्थितीला त्यांची पापकर्मेच कारणीभूत असावी, मी नाही, असा विचार करून त्याने सारथ्याला बोलवून त्या दोघांना एका निर्जन प्रदेशात सोडून येण्याची व्यवस्था केली. सारथीने राजाला उपकृत केले व त्यांना एकाकी अरण्यात सोडले. मायलेक अज्ञात अरण्यात निर्गतिक होऊन विपरीत दुःख भोगू लागले. ते अन्नपाण्याविना अतिभुकेने व वेदनेने तळमळत होते. अन्नपाण्याच्या शोधात भटकत असताना त्यांना काही गोपाळ भेटले. त्या मातेची स्थिती पाहून त्यांना खूप दुःख झाले. तिच्यावर दया येऊन त्या गोपाळांनी आश्रयासाठी त्या दोघांना राजवाड्यापर्यंत पोहोचविले. तिची अशी दयनीय परिस्थिती पाहून राजाचे अंतःकरण द्रवले. तिच्यासाठी त्याने स्वतंत्र निवासाची व्यवस्था केली व अन्न, वस्त्र इत्यादीची सोय करून अत्यंत आत्मीयतेने त्याची देखभाल केली. पुढे दिवसेंदिवस त्याची व्रणबाधा वृद्धिंगत झाली. प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्याच्या आरोग्यात कोणत्याही प्रकारची किंचितही सुधारणा दिसून येत नव्हती. शेवटी एके दिवशी ते बाळ मरण पावले. पुत्रशोक सहन न होऊन राणी मूर्छित झाली. जागृत झाल्यावर देखील पुन्हा पुन्हा पुत्राची आठवण काढून खूप व्यथित होत होती. कुणीही कितीही सांत्वन केले तरी तिचे समाधान होत नव्हते. अशा प्रकारे राजपत्नी दुःख करीत असताना पूर्वजन्मात तिने केलेल्या उपकार स्मरून ईश्वरावतारी ऋषभ योगी उपकाराची फेड करण्यासाठी त्वरित तेथे आले. ते राजपत्नीला जनन मरणाविषयीचे तत्वज्ञान बोधन करीत म्हणाले, हे आई,
अज्ञानामुळे तू वृथा दुःख शोक करीत आहेत. प्रत्यक्षात जन्म आणि मृत्यू असे काहीही नसते. आरोग्य, संपत्ती, दीर्घायुष्य सर्व काही एखाद्याच्या पूर्वकर्मानुसार मिळते. प्रत्येकजण मरण्यासाठी जन्माला येतो, पण तो फक्त काळाचा प्रश्न आहे. हे नीट जाणून घे की सांसारिक नात्यांपैकी कोणतेही नातं शाश्वत नाही. त्यामुळेच पुत्रवियोगासारख्या घटनांसाठी शोक करण्याची आवश्यकता नाही. हे माते, हे मानवी शरीर नश्वर असल्याने प्रत्येकाने भगवान शंकराला शरण जाण्याचा प्रयत्न करावा. योगींच्या सल्ल्याने तिला समाधान मिळाले नाही. पुत्रविरहाने तिला जगणे अशक्य आहे व तिला मरण यावे अशी तिची तीव्र इच्छा होती. ती स्थिती पाहून वृषभ योगीचे मन द्रवले. गतजन्मी त्या वेश्येसोबत राहून नंतर त्याची सेवा करून राजा म्हणून जन्मूनही आता व्याधीने मरण पावलेल्या त्या हीन ब्राह्मणाचे उपकार स्मरण करून वृषभ ऋषींनी त्याच्या जवळचे भस्म त्या बालकाच्या सर्वांगी लावले व थोडे त्याच्या जिभेवरही ठेवले. तो मृत बालक लगेच जिवंत झाला. त्याच्या अंगावरील सारे फोड नाहीसे झाले व त्याची कांती सुवर्णवर्णाची झाली. त्यानंतर त्या योगींनी राणीच्या शरीरावर देखील भस्म शिंपडले. तिचेही शरीर कांतीयुक्त झाले व सारे फोड नाहीसे झाले. योगींनी त्या दोघांना वर दिला व तिथून निर्गमन केले. अशी अपरंपार महिमा साधुसंताची असते. अशा प्रकारे त्या यतीने संत समागमाद्वारे सत्पुरुषांच्या सेवेचे वैभव यवनाला कथन केले. पुढे राजाला उद्देशून यती म्हणाले, हे राजा, तू सुद्धा जर सत्पुरुषाची सेवा केलीस तर तुझ्या या व्रणबाधेतून तू मुक्त होशील व शीघ्र गुण पावशील. साधुसंतांच्या कृपेने सर्व काही साध्य होते. माझ्या वचनावर मनात संशय आणू नका. दृढ निश्चयाने, अटळ श्रद्धेने आणि एकनिष्ठेने सत्पुरुषाची सेवा कर. यतीचा उपदेश राजाला योग्य वाटला, पण सत्पुरुषाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्याने विचारले, हे ऋषी, तुम्ही म्हणता तसे सत्पुरुष कोण आहे? त्यांचे स्थान कोणते? मी अवश्य त्यांचे दर्शन घेऊन त्यांची सेवा करेल. त्यावर यतीने राजाला सांगितले की हे यवन राजा, त्यासाठी तुला कुठेही लांब जाण्याची आवश्यकता नाही. इथूनच जवळच असलेल्या गाणगापूर क्षेत्री भीमा तीरावर त्रिमूर्ती स्वरूपी एक महात्मा राहतात. त्यांच्यापाशी जाऊन त्याचे दर्शन घेतल्याने तुझी व्याधी अवश्य नष्ट होईल. यतीचे हितवचन ऐकून राजा अजिबात वेळ न दवडता शीघ्र गाणगापूर क्षेत्री पोहोचला. तिथे त्यांनी गुरूंविषयी चौकशी केली. लोकांना तो म्लेच्छ असल्याचे कळताच ते सारे भयभीत झाले. तो हिंदू विरोधी असेल असे समजून कुणीही त्याच्याशी बोलत नव्हते. तो यवनराजा त्यांना म्हणाला, सज्जन हो, तुम्ही भयग्रस्त होऊ नका. मी कुणाचीही हिंसा करायला आलेलो नाही. मी केवळ गुरुदर्शनार्थ आलो आहे. तुम्ही अन्य कशाचेही विचार करू नका. गुरुचा निवास कुठे आहे ते कृपया सत्वर सांगा. त्यावर ते लोक म्हणाले, गुरुचे वास्तव स्थान हेच आहे, परंतु हे मध्यान्ह समय नित्यानुष्ठानानिमित्त अमरच्या संगमावर गेलेले आहेत. तिथे नित्यकर्माचे आचरण करून ते परत इथेच येतील. गुरुचा दिनक्रम ऐकून राजा परिवारजनांना तिथेच थांबण्याचा आदेश देऊन स्वतः पालखीत बसून संगमाला गेला व तिथे श्रीगुरूचे दर्शन घेऊन नमस्कार करून उभा राहिला. श्रीगुरूंनी त्याला पाहिले व म्हणाले, अरे रजगा, कोठून आला आहेस? यापूर्वी तू आमचा दास होतास. खूप काळानंतर आमचे दर्शन येण्याचे कारण काय? गुरुवचन ऐकताच तो ज्ञानवंत झाला. त्या राजाला त्याच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले. तत्क्षण त्याचे गुरुचरणी साष्टांग नमस्कार केला व हर्षाने लोटांगण घातले. त्याच्या नयनातून आनंद बाष्प तरळले. तो रोमांचित झाला. पूर्वजन्म स्मरल्यामुळे त्याचे दुःख उफाळले. थोडा वेळ तो निशब्द झाला. त्याचा कंठ गदगदित झाला. त्याच्या हृदयात प्रेम, स्नेह आणि सौहार्दाच्या महापुराने भरून गेले. उत्तेजित होऊन अत्यंत विनयाने हात जोडून त्याने गुरूंची अनेकविध स्तुती केली. गुरुदेव, कोणत्या कारणास्तव तुम्ही माझी उपेक्षा केली? मी तर तुमचा भक्त आहे. आपल्या दर्शनाने वंचित होऊन मी आजपर्यंत जगलो. अनाथ असून एवढे दिवस मी घालविले. मला अज्ञान व अंधकाराच्या संसारात कशाला ढकलले? मी तर मायेच्या आहारी जाऊन अधिकार मदाने मतिहीन होऊन सांसारिक संपत्तीच्या नशेत पडलो आणि विवेकशून्यतेने तुमचे निरंतर दिव्यचरण विस्मरूनच गेलो. कोणत्याही सार्थ साधनेशिवाय मी बहुमूल्य वेळ व्यर्थ व्यतीत केला. माझ्या अज्ञानाला व गंभीर अपराधाला क्षमा करा, असे म्हणत त्याने क्षमायाचना केली. परत श्रीगुरूंना वंदन करून म्हणाला, हे करुणा सिंधू, तुम्ही निजभक्त असलेल्या माझी कोणत्या कारणास्तव उपेक्षा केली? मला अज्ञान सागरात कशाला टाकले? स्वामी, माझा अपराध क्षमा करून माझा उद्धार करा. मी आपले चरणकमल सोडून जगूच शकणार नाही. मी माझ्या पूर्वजन्माच्या आचरणाप्रमाणे ह्यापुढे सुद्धा तुमच्या चरणी धूळ सेवन करून गुरुसेवा गुरुभक्ती करत इथेच राहणार. मला सेवाभाग्याची दया करा. पूर्वजन्मी राजा होण्याचे माझे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. आता मला राजभोग, संपत्ती, सुख, अधिकार, विलास नको. माझ्या मांडीवर एक फोड आला आहे. त्याच्या वेदनेने मला खूप त्रास होत आहे. आपली कृपादृष्टी त्यावर टाका व मला त्यातून मुक्त करा. तेव्हा श्रीगुरू त्याच्याकडे पाहून फक्त हसले आणि म्हणाले, हे राजा, कसल्याही प्रकारचा फोड तुला झालेला नाही. तुला भ्रांती झाली आहे. फोड कुठे आहे? दाखव मला. त्याने शोधला तरी त्याला त्या जागी फोड काही दिसला नाही. राजाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना.
आश्चर्यचकित होऊन त्यांना पुन्हा पुन्हा वंदन करीत तो म्हणाला, हे जीवनसाथी, आपल्या संकल्प मात्राने सर्व काही साध्य होते. तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन आपली कृपादृष्टी त्या जागी ओझरल्याने तो फोड नाहीसा झाला व मी मानसिक छळापासूनही मुक्त झालो. आपल्या आशीर्वादाच्या बळावर मी राजा होऊन पत्नी मुलांसमवेत ऐश्वर्य, ऐशोआराम, आनंद, सन्मान उपभोगत आहे. हे फक्त आपल्या अनुग्रहानेच मला प्राप्त झाले आहे, असे माझे मत आहे. मला हे सारे आपल्या चरणांवर समर्पित करण्याची इच्छा आहे. कृपया तुम्ही माझ्या राज्यात येऊन सारे वैभव प्रत्यक्ष पाहावे. ही एकच आता माझी अंतिम इच्छा आहे. माझी अन्य कोणतीही इच्छा नाही. माझ्या संसारातला व्यामोह निघून गेला आहे. स्थान, मान, धन, कनक, बंधू बांधव हे काही मुख्य नाही. मी गुरूंसाठी सर्वस्व त्याग करायला सिद्ध आहे. गुरुच सर्वस्व अंतिम गती आहे, हे मी आता समजलो. मी गुरुचे सानिध्य कधीही सोडणार नाही. मी राजभोगाने थकलेलो आहे. आपल्या चरणसेवेतच परम विश्रांती आहे. मी यापुढे आपली सेवा करीतच आपल्या चरण कमलात ऐक्य पावतो. कृपा करून मला ती सुवर्ण संधी द्या. तेव्हा श्री गुरुजी म्हणाले, हे राजा, तुझ्या राज्यात तर यवनच भरले आहे. तुझ्या राज्यातील सारी प्रजा स्वैरपणे गोहत्या, अत्याचार, हिंसा, मद्यपान व जुनाट अशा पापकर्मात रमलेले आहेत. यती असणारे आम्ही तुझ्या राज्यात येऊ शकत नाही. आम्ही यावे असे वाटत असेल तर तुला या सर्व अहित, अनिष्ट व अधार्मिक पापकर्मावर प्रतिबंध करावा लागेल. तसे झाले तर अवश्य येऊ आणि तुझे हे राजवैभव बघू, असे वचन दिले. राजाने तसे करायला वचन दिले व विनंती केली, हे गुरुवर्य, तुम्ही जे बोलतात ते सत्यच आहे. मला आपल्या सर्व अटी मान्य आहे. आपल्या पावन चरणांच्या स्पर्शाने माझे राज्य धन्य व्हावे हीच माझी कामना आहे. केवळ आपल्या कृपेनेच मी रजकाच्या जन्मातून आज राजा झालो. आज मी सकल राजवैभव उपभोगत आहे. तरीही गुरुचरण कमलांच्या सेवेपासून मी वंचित होतो. आता मला तो अमूल्य खजिना मिळाला आहे. आपल्या परमपावन चरणांविषयी मला काहीही आठवत नाही. मी सर्व काही विसरलोय. आपल्या अनुग्रहाने मला देहभानाचे विस्मरण झाले आहे. मला माझ्या राजघराण्याचा परिचय करून घ्यायचा आहे, तसेच माझे राज्यही दाखवायचे आहे. त्यानंतर मी राजकारभार सोडून तुमच्या सेवेत पूर्णपणे राहील. त्याच्या भक्तिभावावर प्रसन्न होऊन गुरूंनी त्याला राज्यात येण्याचे आश्वासन दिले. त्या क्षणी श्री गुरुजी विचार करत होते की हे कलिपुरुषाचे युग आहे. राज्यात सर्वत्र अधार्मिक प्रजा असेल. यवन राजाच्या व्रणबाधेचा चमत्कारिक उपचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचे परिणामस्वरूप गंगापुराला लोकांचा ओघ वाढत जाईल. गुरुभक्त म्हणून भासवणारे हे लोक मोठ्या संख्येने त्याच्या भौतिक लाभासाठी आमची भेट घेतील. त्या कारणास्तव आम्हाला पवित्र गोदावरीला तात्पुरत्या मुक्कामासाठी जाऊन गंगापुराला परत येण्याची एक योजना आखून नित्य तीर्थयात्रेवर असल्याचा या दिनक्रमावर लोकांना विश्वास निर्माण करावा लागेल. आम्ही अदृश्य रूपाने येथे राहिलो तर भविष्यात सर्व काही सुरळीत आणि सुयोग्य होईल, असा विचार करून श्रीगुरुजी संगमावर निघाले. गुरुवचनाने राजा आनंदित झाला. नंतर श्रीगुरूंच्या स्वागतासाठी विस्तृत व्यवस्था करून त्यांना पालखीत बसवून त्याच्या पवित्र पादुका स्वहस्ते धरून पालखीसोबत चालत निघाला. वाटेत श्रीगुरू त्याला म्हणाले, हे राजा, तू जर असा चालत आमच्याबरोबर आलास तर लोक तुझ्यावर अवमानकारक टीका आणि अपमानास्पद शब्दांनी निंदा करतील. अशा प्रकारे तू अनुकूलतेने ब्राह्मणाची भक्ती सेवा केलीस तर तुझ्या धर्माच्या लोकांना निंदा करायला तुला दूषणे द्यायला कारणच मिळेल. तेवढ्याच राज्याचे सारे सैन्य तेथे येऊन पोहोचले. अतिशय संतोषाने राजाने त्याचे सैन्य व ऐश्वर्य श्रीगुरूंना दर्शविले. त्यावर श्रीगुरूंनी त्याला आदेश केला, हे राजा, जर तू आमच्यासह चालत आलास तर या ठिकाणापासून दूर असलेल्या तुझ्या राज्यापर्यंत पोहोचण्यास बराच विलंब होईल. त्यामुळे तू घोड्यावर बसून तुझ्या राज्यात जा. राजाने गुरूंसाठी व त्यांच्या शिष्यांसाठी घोडसवारीची सोय केली व तो सुद्धा घोड्यावर स्वार होऊन निघाला. श्रीगुरूंनी मध्येच त्याला थांबवून सांगितले, राजन, आम्ही तुमच्याबरोबर असे सावकाश चालत राहिलो तर आमच्या नित्यानुष्ठानात भंग येईल. धर्मकर्मच लोप पावेल. त्यासाठी आम्ही शीघ्र गतीने पुढे जातो. तुम्ही सारे तुमच्या मंदगतीने आमच्या मागून या. तुमच्या गावाजवळील पापविनाशी तीर्थाजवळ आमचे दर्शन तुम्हाला होईल. राजाने श्रीगुरूंच्या प्रस्तावाला संमती दिली. श्रीगुरू त्यांच्या शिष्यांसमवेत गुप्त झाले व वेगाने मार्गक्रमण करीत मैदुरा नगरीत प्रवेश करते झाले. तिथून पुण्यप्रद अशा पापविनाशी क्षेत्रात आगमन करून नित्य धार्मिक अनुष्ठानानिमित्त तेथेच राहिले. आसपासच्या गावातील भाविक लोकांबरोबर सारे गावकरी तेथे दर्शनासाठी येऊ लागले. गावकरीच असणाऱ्या नामधारकाचा पूर्वज सायनदेवाचा थोरला मुलगा नागनाथही तेथे आला. गुरुदर्शनानंतर त्याने श्रीगुरूंना स्वगृहे नेऊन यथासांग प्रेम भक्तीने पूजा केली व ब्राह्मणांसाठी समाराधनेची व्यवस्था केली. नंतर श्रीगुरू परत पापविनाशी तीर्थाला गेले. श्रीगुरूंना शोधत आलेल्या राजाला मात्र श्रीगुरू कोठेच दिसले नाही. त्यांच्याकडून काहीतरी अपराध झाल्यामुळे गुरु त्याची उपेक्षा करीत असावेत असे त्याला वाटले.
कोणत्याही परिस्थितीत श्रीगुरूंना भेटण्याचा दृढ निश्चय करून तो आसपासच्या परिसरात त्यांचा शोध घेत राहिला. पण लगेच त्याला गुरूंचे वचन आठवले की ते पाप विनाशीपाशी दर्शन देणार आहे. श्री गुरुदर्शन लाभणार या दृढ विश्वासाने तो घोड्यावर स्वार झाला आणि दीर्घ प्रवास करून एका दिवसात पाप विनाशी तीर्थाजवळ येऊन श्रीगुरूंना भेटून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर त्याचे नगर सुशोभित करून श्रीगुरूंना परत पालखीत बसवून तो भक्तिभावपूर्वक त्यांच्या मागून स्वतः चालत निघाला. काही काळानंतर श्रीगुरूंनी त्याच्या राजसभागृहात प्रवेश केला. उत्तम संस्कार ज्ञानसंपन्न असलेल्या यवन राजाचा भक्तिभाव बघून सर्व आश्चर्यचकित झाले. राजाचे स्वधर्मीय बंधू त्याच्या आचारविचाराबद्दल टीका करीत होते व तो एक अनाचारी धर्मभ्रष्ट आहे असे बोलत होते. त्यांना त्याचे कृत्य सहन न झाल्यामुळे तो मुसलमान धर्मद्रोही आहे असे म्हणत त्याची निंदा करू लागले. याउलट सर्व ब्राह्मण वर्गाला त्याचे आचारविचार, धर्मनिष्ठा व धर्मसहिष्णुता पाहून संतोष झाला. त्यांना असे वाटले याच्या शासनात प्रजाचे कल्याण होणार व राज्यात निश्चितपणे सुभिक्षा असणारच. तसेच ते सर्वत्र त्याच्या राज्यात सुरक्षित जगू शकणार असे त्यांना वाटले. त्याची पत्नी, मुले, बाळे, पौत्र, सहोदर व परिवाराच्या इतर सदस्यांना भेटण्यासाठी राजाने श्रीगुरूंना अंतपुरात नेले. श्रीगुरूंच्या बरोबर त्यांचे 4 आप्त शिष्यही होते. राजाच्या कुटुंबियांनी श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा राजा अत्यंत विनयाने म्हणाला, स्वामी, गतजन्मी आपली सेवा केल्याचे फळस्वरूप या जन्मी मला आपल्या दिव्य चरणाचे दर्शन झाले आहे. आपल्या कृपेने राजा होऊन मी सुखसंतोषात आहे असे निष्कपट भावनेने स्तुती करीत त्यांच्या चरणाला वारंवार नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरुजींनी त्याला आशीर्वाद देऊन त्याच्या राज्याविषयी व कुटुंबियाविषयी चौकशी केली. तसेच ते म्हणाले, हे राजा, आता तरी तुझ्या मनोकामना पूर्ण झाल्यात का? तू संतुष्ट आहेस ना? तुझ्या मनात आणखीन इच्छा असतील तर सांग, त्या पूर्ण करू. तेव्हा राजा म्हणाला, पतित पावन देवा, आपण स्वतंत्र असलात तरी भक्तपराधीन आहात. भक्तासाठी तुम्ही सगुण रूप धारण केले आहे. तुमचे हे रूप कल्पित आहे. आपण समदर्शनाची साकार मूर्ती आहात. आपण आद्य परब्रह्म, सकल देवांचे देव आहात. मी परमपापी आहे. माझे सर्व अपराध क्षमा करा व आम्हा सर्वांचा उद्धार करा. स्वामी, तुमच्या कृपेने मी राजा झालो, पण दीर्घकाळ राज्यकारभार करून मी आता थकलो आहे. आता मला राजकारभाराचा कंटाळा आला आहे. मला राजसत्ता प्रचलित ठेवायची नाही. मला निरंतर आपल्या चरणकमलाची सेवा करण्याची संधी मिळावी हीच एक अंतिम इच्छा आहे व ती इच्छा आपण पूर्ण करावी. मला अजून या संसारात पुनर्जन्म नको. कृपया माझ्या कामना पूर्ण करा. अशा प्रकारे राजाने त्याची उत्कट इच्छा गुरु समक्ष प्रदर्शित केली. श्री गुरूंनी राजाला आशीर्वाद दिला व म्हणाले, ठीक आहे राजन, आता तुझे राज्य तुझ्या मुलाकडे सोपवून दे. तू ज्ञानी व प्रबुद्ध झाला आहेस. आम्ही थोड्या वेळाने श्रीशैल क्षेत्री निर्गमन करतो. तू तिथेच ये व आमचे दर्शन घे. असे सांगून राजवाड्यातून निघून श्रीगुरू गोदावरी तीरी पोहोचले. तिथे स्नान करून परत गाणगापुराला आले. गुरुदर्शनाने सर्व भक्त आनंदित झाले. सर्वांनी गुरूंना नमस्कार करून आरती केली. तेव्हा सर्व शिष्यांना जवळ बोलवून श्रीगुरू म्हणाले, हे शिष्यांनो, आम्ही आता प्रत्यक्ष रूपात असल्यामुळे आमची प्रसिद्धी सर्वत्र प्रगट झाली आहे. कलियुगी अधर्माचे प्राबल्य असल्यामुळे धर्मसाधना कठीण आहे. यवन राजा, दुष्ट, क्रूर हे सारे राज्यावर प्रभुत्व साधून धर्मिष्ठांचा छळ करणार. त्यामुळे धर्मभ्रष्ट होणार. आम्ही इथे प्रत्यक्ष रूपाने असलो तर अधर्मी, स्वार्थी लोक आमच्याकडून अनुग्रहित होऊन त्याचा दुरुपयोग करून घेणार. तसे लोक अधर्माच्या वृद्धीला कारणीभूत ठरणार. परवाच यवन राजाने इथे येऊन त्याचे इष्टार्थ पूर्ण करून घेतल्याचा विषय ऐकून तर दुष्ट यवनसुद्धा स्वार्थ साधण्यासाठी इथे येणार हे निश्चित. म्हणून आम्ही गाणगापुरात गुप्तपणे राहण्याची इच्छा व्यक्त करतो. पण तुम्ही मात्र हा विषय गुपित ठेवा. बाह्य दृष्टीने आम्ही यात्रेनिमित्त श्रीशैलला निघणार व गाणगापुरातच गुप्तपणे वास करून स्वभक्तांचा उद्धार करणार हे निश्चित. हे आमचे अभयवचन आहे. कारण पुण्यक्षेत्र गाणगापूर आम्हाला अत्यंत प्रिय आहे. तेच आमचे मुख्य व निरंतर वास स्थान होय. आम्ही इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, धर्मिष्ठांसोबत अधर्मी यवन देखील राज्यस्थापनेसाठी व कार्यसाधनेसाठी सेवा अर्पण करण्याच्या निमित्ताने येतील. म्हणून श्रीगुरू गाणगापुरातून गुप्त झाले. लौकिकार्थ व लोकांना पटवून देण्यासाठी मात्र श्रीगुरू श्रीशैल यात्रेला निघाले. हे नामधारका श्री गुरुचरित्र हे अपार आहे. ते एक अमृत कुंभच आहे. त्याचे श्रवण पठण करणारे महापुण्यवंत असतात. तसा सुयोग सर्वांना मिळत नाही. श्रीगुरूंची महिमा व कथा अप्रतिम आहे. सिद्धमुनीचे हे आख्यान नामधारकाने श्रोतृवर्गाला कथन केले आणि पुढे म्हणाला, हे भाविकांनो, मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. श्रीगुरूंचे चिरवास्तव्य गाणगापुरातच आहे. ते कुठेही गेलेले नाहीत. मी हे प्रत्यक्ष बघितले आहे. मला त्याचे दर्शन झाले आहे. पुण्यवंत भक्तांना आपली मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे कष्ट प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. केवळ गुरुसेवा केली तरी पुरे. त्याद्वारे सकल सिद्धी प्राप्त होतात. म्हणून आपले इष्टार्थ
सिद्ध करून घ्यायला गाणगापुरी कल्पवृक्ष स्वरूपी श्री गुरुला शरण जा. कुणीही गुरुभक्ती करून गुरुकृपेला पात्र होऊ शकतो. गुरुभक्ताला तो परमात्मा देखील शीघ्र अनुग्रह करतो. तसेच श्री गुरुचरित्राच्या निरंतर अनुसंधानाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 50वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.